नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं रेकी लेवल 1 मध्ये खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? माईक ऑन करा. माईक ऑन छान करायचा. आहे मॅडम. येस, व्हेरी छान. येस, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. चला, आज आपल्याला बघायचं आहे. आपला सिलेबस खूप बाकी आहे. आज तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आज आपण बघणार आहोत सर्वात पहिले पाणी चार्ज करायचं. ओके, सर्वांनी पाणी घ्यायचं आहे. सर्वांनी पाणी तिथेच घ्यायचं पाणी आहे. घे ना, तिथेच पाणी घे ना पटकन. एक ग्लास असेल तर ग्लास घ्या, बॉटल असेल तर बॉटल घ्या. ओके, रेडी आहेत सगळे? सगळ्यांनी घेतलंय? रेडी आहेत सगळे? चला, आता आपल्याला रेखीची प्रार्थना करायची आहे. पाण्याचा ग्लास हातात घ्या. सर्वांनी जर पाण्याच्या बॉटलला झाकण असेल तर ते झाकण काढून घ्यायचं आहे. कॅप असेल बॉटलला तर ती काढून घ्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, सर्वांनी पाण्याचा ग्लास हातात घ्यायचा आहे. आपल्याला पाणी चार्ज करायचं आहे. दोन्ही हात जोडा. पाण्याचा ग्लास खाली ठेवून द्या किंवा एका हातात ठेवायचा आहे. सर्वात पहिले आपल्याला रेखीची प्रार्थना करायची आहे. बॉटल ग्लास खाली ठेवा. रेखीची प्रार्थना करणार आहोत. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. मी या पाण्याचाही आभारी आहे. आपल्याला पाण्याचेही आभार बोलायचे आहे. मी या पाण्याचाही आभारी आहे. त्याच्यानंतर दोन्ही हात रब करायचे आहे. आपल्याला एका हातात ग्लास घ्यायचा आहे आणि दुसरा हात कप शेप मध्ये घ्यायचा आहे. पाण्यावर ठेवायचा आहे. पाण्याला स्पर्श करायचा नाही. थोडं अंतर ठेवायचं, खूपही अंतर नाही ठेवायचंय. असं मिनिमम एवढं अंतर ठेवायचं आहे. ओके, सर्वांनी एवढं मिनिमम अंतर ठेवायचं आहे. ओके, आणि आता आपण तिथे बोलणार आहोत. हे पाणी मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे पाणी मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे पाणी मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी अमृतासारखे गोड झालेले आहे. हे पाणी अमृतासारखे गोड झालेले आहे. हे पाणी अमृतासारखे गोड झालेले आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. आपल्या हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन आपल्या हातातले व्हायब्रेशन संपत नाही तोपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. एनर्जी द्यायची आहे पाण्याला.
ज्यांच्या हातातले व्हायब्रेशन यायचे संपले असतील त्यांनी पाण्याची टेस्ट घ्यायची आहे. चला सांगा, कोणाला पाण्याची टेस्ट कशी लागली? कशी आली पाण्याची चव? गौरी मॅडम, कसं लागतंय पाणी? कशी आहे पाण्याची टेस्ट? माईक ऑन करा. हा बोला. येस, किंचितस गोडूस वाटलं. येस येस येस, व्हेरी गुड. येस, पाण्याची थोडी मंदिराच्या प्रसादासारखी, मंदिराचं तीर्थ कसं राहतं त्या टाईप मध्ये आपल्याला चव ही जाणवत असते. ओके, आता आपल्याला बघायचं आहे अन्न कसं. आता आपण हे पाणी जे होतं ते स्वतःसाठी चार्ज केलेलं होतं. आता आपण हे पाणी आपल्या फॅमिलीसाठी करणार आहोत. तर मग त्यासाठी आपण काय करायचं आहे, आपण जिथं पाणी स्टोअर करतो दिवसभराचं, तर जिथं आपला माठ आहे, आरो आहे, त्याला तुम्हाला सकाळी रेकीची प्रार्थना करायची. त्या माठाला स्पर्श करायचा आहे आणि तिथे आपल्याला अ, हे करायचं आहे, अ, पाणी चार्ज करायचं आहे. आणि तिथे आपण बोलणार आहोत का हे पाणी माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, असं आपल्याला 3 वेळा बोलायचं आहे. त्यानंतर ते पाणी जे आहे ते आपण आपल्या घरच्यांना सगळ्यांना पिण्यासाठी देऊ शकतो. आपल्या घरी कोणी पाहुणे वगैरे जरी आले, गेस्टही आले, तरी तुम्ही त्यांना ते पाणी पिण्यासाठी देऊ शकता, स्वयंपाकालाही वापरू शकता. ओके, त्याच्यानंतर आपण आता बघणार आहोत अन्न कसं चार्ज करायचं, आपलं जेवण कसं चार्ज करायचं आहे. आपण काय करायचं, आपल्या जेवणाचे जेही पदार्थ बनलेले आहेत ते सगळे समोर ठेवायचे टेबलावर. ओपन करून ठेवायचं, त्याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये. रेकीची प्रार्थना करायची. दोन्ही हात त्या सर्व पदार्थांवर असे राहतील या पद्धतीने ठेवायचे आहे. कप शेप मध्ये आपल्याला हात ठेवायचे आहे. आणि तिथे आपण बोलणार आहोत का हे जेवण खाणाऱ्या माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. या पद्धतीने आपण जेवणही सर्वांचं चार्ज करू शकतो. कारण जेवण आपण स्वतः एकट्यासाठी कधीच बनवत नाही, म्हणून आपण ते पूर्ण फॅमिलीसाठी चार्ज करतो आहोत. ओके, आलंय सगळ्यांच्या लक्षात? आता हे अन्न पाणी चार्ज का करायचं राहतं ते मी तुम्हाला आता समजावून सांगते. आपण स्क्रीन दाखवते आहे मी तुम्हाला. स्क्रीन शेअर झाली असेल तर मला सांगायचं आहे. तुम्हाला स्क्रीन शेअर झाली असेल तर मला सांगा. स्क्रीन शेअर झाली आहे का? थंब दाखवा. येस, ओके, व्हेरी गुड, थँक्यू. थँक्यू गौरी मॅडम. आपण आता बघतो आहे, बघा पाणी आहे, त्याला आपण आता प्रार्थना केली, रेखीची प्रार्थना केली. आणि ते पाणी पिल्यावर रेकीचीच प्रार्थना करा असं नाहीये, तुम्ही कोणतीही प्रार्थना करू शकतात. पण आपण इतक्यात पाणी चार्ज केलं तर आपण रेकीची प्रार्थना करून केलं, म्हणून मी बोलते आहे. तर इथे बघा पाणी आपण चार्ज केलेलं आहे. तर ते पाण्याचे जे क्रिस्टल्स आहेत तर ते या स्वरूपामध्ये दिसत आहेत. त्याच्यानंतर पाण्याला प्रेम प्रशंसा केली, त्या पाण्याचे खूप कौतुक केलं का हे पाणी खूप छान लागतं आहे. जसं आता गौरी मॅडम बोलल्या का हे गुळचट लागायला लागलेलं आहे पाणी, या पाण्याची टेस्ट खूप छान आहे. तर त्या पद्धतीने ते पाण्याचे क्रिस्टल्स इतके सुंदर झालेले आहेत. आणि त्याच पाण्याला जेव्हा तुम्ही खराब शब्द वापरतात, खराब शब्द म्हणजे कसं, हे बोरिंगचं पाणी आहे, खूप हार्ड वॉटर आहे, खूप मळकं पाणी आहे, स्वच्छ नाहीये, हे पाणी पिल्यावर तहान जात नाही, खूप हार्ड वॉटर आहे, या पद्धतीचे आपण त्याला चुकीचे शब्द वापरले तर त्या पाण्याचे क्रिस्टल या स्वरूपात दिसतात. बघा, आपण असं पाणी पिणार आहोत का? आणि त्याच पाण्याला जेव्हा आपण धन्यवाद, थँक्यू म्हणतो आहे का, थँक्यू थँक्यू थँक्यू, तर त्यावेळेला पाण्याचे क्रिस्टल असे दिसलेले आहेत. त्याच पाण्याच्या बाजूला लोकसंगीत लावलेलं आहे, तर त्यावेळेला त्या पाण्याचे क्रिस्टल्स इतके सुंदर फुलासारखे झालेले आहेत.
आणि तेच पाणी जेव्हा आपण मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलं तर त्याचे क्रिस्टल असे बनलेले आहेत. येतंय लक्षात? बघा आपण मायक्रोवेव्ह किती सर्रास वापरतो आहे, तर त्याचे क्रिस्टल हे असे दिसत आहेत. त्याच्यानंतर आपल्या कॉम्प्युटरच्या बाजूला 4 तास जरी पाणी ठेवलं तर त्याचे क्रिस्टल हे असे बनतात. आपल्या मोबाईलच्या बाजूला पाणी ठेवलं तर त्याचे क्रिस्टल असे बनतात. आपण मोबाईल नेतो का किचन मध्ये स्वयंपाक करताना, मग त्या स्वयंपाकावर पूर्ण त्याचा असर होत असेल का बरं? विचार करा बरं त्या मॅग्नेटिक फील्डचा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा मोबाईल मधला, तर त्याचा परिणाम होत असेल का? आणि त्याच पाण्याला जेव्हा ग्रॅटिट्यूड, लव्ह आणि ग्रॅटिट्यूड देण्यात आलं, थँक्यू, प्रेम, कृतज्ञता हे भाव देण्यात आले, तर त्या पाण्याचं परिवर्तन इतक्या सुंदर क्रिस्टल मध्ये झालेलं आहे. येतंय सगळ्यांच्या लक्षात का किती महत्वाचं आहे पाणी आणि त्याला आपण जे भाव देतो आहे ते. मिसारू इमॅटो यांनी ना एक भातावर काही एक्सपेरिमेंट केले. तर त्यांनी काय केलं, भात बनवला आणि तो भात 3ही बरण्यांमध्ये सारखा भरला. पहिल्या बरणीतल्या भाताला त्यांनी खूप छान प्रेमाचे शब्द वापरले का हा तांदूळ खूप छान आहे, किती सुगंध पसरला आहे, किती छान पद्धतीने शिजला आहे, पटकन खावासा वाटतो आहे, असे प्रेमाचे शब्द दिले. दुसऱ्या बरणीमध्ये जोही भात भरला त्याला काहीच बोलले नाही, फक्त बनवला आणि ठेवून दिला. आणि तिसऱ्या बरणीमधला जो भात होता त्याला खूप खराब शब्द वापरले, अरे हा काय तांदूळ आहे का, चांगला शिजलेला नाहीये, याला काही चव नाहीये, कसा त्याचा दाणा आहे, खराब आहे, असं खूप खराब खराब त्याला बोलले. तर त्यावेळेला 3 दिवसानंतर जेव्हा त्यांनी तो भात बघितला, तर ज्याला प्रेमाचे भाव दिलेले होते त्या बरणीतला भात जसेचा तसा राहिला. त्याच्यानंतर ज्या बरणीतल्या भाताला त्यांनी काहीच अफर्मेशन दिलेली नव्हती, तर तो भात असा पिवळट पडत गेला. आणि ज्या बरणीतल्या भाताला त्यांनी असं खराब बोलले, तर त्याच्यातला भात असा बुरा आला आणि त्याला पाणी सुद्धा सुटलेलं आहे. ओके, बघा आपल्या बोलण्याचा या अन्न पदार्थांवर किती परिणाम होतो हे सुद्धा तुम्ही आता बघू शकणार आहात. इथपर्यंत आलंय सगळ्यांच्या लक्षात? इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे का? ओके, येस. तर आता आपण पुढे बघतो आहे. आज कॅमेरे का बंद आहे सगळ्यांचे? पटापट कॅमेरे ऑन करायचे आहेत. आता आपण बघणार आहोत सिम्बॉल्स. मी तुम्हाला काही रेकीचे सिम्बॉल्स सांगणार आहे. त्यातले काही सिम्बॉल, रेकीचे हे सिम्बॉल नाही आहेत, रेकीचे सिम्बॉल नाही आहेत. हे सिम्बॉल एंजेलिक झिबू सिम्बॉल आहे, ते मी तुम्हाला आता शिकवणार आहे. तर हे जे सिम्बॉल आहेत, म्हणजे रेकी लेवल 1 ही स्पर्श चिकित्सा आहे. रेकी लेवल 1 मध्ये कुठलेही सिम्बॉल नाही आहेत. त्याच्यामुळे त्याची एनर्जी जी आहे ती फक्त 10% आहे. त्याच्यानंतर रेकी लेवल 2 याच्यामध्ये 3 सिम्बॉल येतात, त्याच्यामुळे त्याची एनर्जी ही 40% आहे. आणि ज्या वेळेला रेकी लेवल आपण 3 आणि 4 बघतो त्याच्यामध्ये एकच सिम्बॉल आहे, तो इतका पॉवरफुल आहे का त्या एकाच सिम्बॉलमुळे तुमची एनर्जी ही 100% होत असते. ओके, मग विचार करा, आता ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी 10% एनर्जीने फक्त फर्स्ट लेवलचं स्वतःचं हिलिंग केलं, तर तुम्हाला किती छान आराम मिळालेला आहे. तर त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही 100%च्या एनर्जीने हिलिंग कराल, तर किती सुंदर आराम मिळणार आहे तुम्हाला. रेकी लेवल 1 ही स्पर्श चिकित्सा आहे, त्यावेळेला ती व्यक्ती आपल्या समोर राहणं गरजेचं आहे. रेकी लेवल 2 ही डिस्टन्स हिलिंग आहे, त्यामुळे ती व्यक्ती तुमच्या जवळ नसली तरी देखील चालणार आहे. तरी देखील तुम्ही त्या व्यक्तीला लांब, म्हणजे ती व्यक्ती अमेरिकेला आहे, बाहेर गावी आहे, तरी सुद्धा तुम्ही तिला हिलिंग पाठवू शकता आणि तिला तेवढाच बेस्ट रिझल्ट मिळणार आहे. सेकंड लेव्हल पासून आपली डिस्टन्स हिलिंग चालू होते. ओके, आता आपण बघणार आहोत मग आता हे जे मी तुम्हाला सिम्बॉल देते आहे, हे एंजेलिक झिबू सिम्बॉल आहे, हे 88 सिम्बॉल आहे. त्यातले काही महत्वाचे सिम्बॉल मी तुम्हाला आता शिकवते आहे. ओके, तर आता आपण बघणार आहोत हे सिम्बॉल वापरायचे कसे, त्याचा यूज कसा करायचा हे आधी सर्वांनी समजून घ्यायचं आहे. आता सर्वात पहिले जे सिम्बॉल आहेत त्याच्यामध्ये मी कलर थेरपीचा वापर केलेला आहे, त्यामुळे तुम्ही तो सिम्बॉल काढण्यासाठी त्या कलरचा जर वापर केला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट बेस्ट जाणवणार आहे. ओके,
तर तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप छान पद्धतीने जाणवणार आहे. दुसरं आहे का हे जे सिम्बॉल आहे, हे या सिम्बॉलला अटुनमेंटची गरज नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हे सिम्बॉल दुसऱ्यांना देऊ शकतात. ओके, हे सिम्बॉल तुम्ही दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ शकतात. त्याच्यानंतर हे सिम्बॉल काढण्यासाठी आपण एका वेळी, आता मी भरपूर 4-5 सिम्बॉल तुम्हाला देणार आहे. ते सगळेच्या सगळे सिम्बॉल आपल्याला लगेच वापरायचे नाहीये. त्यातले आपल्याला फक्त ऍट अ टाइम 2च सिम्बॉल यूज करायचे आहेत. ते 2 सिम्बॉलचं झाल्यानंतर मग आपण पुढचं घेणार आहोत, मग पुढचे 2 घ्यायचे. ओके, जे महत्वाचे प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी फक्त आपण 2 सिम्बॉल ऍट अ टाइम यूज करणार आहोत. हे सिम्बॉल काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या बॉडीचा लेफ्ट बॉडी पार्ट यूज करायचा आहे. मग लेफ्ट बॉडी पार्ट मध्ये आपण शक्यतो ह्या तळ हातावर काढतो, पण आपण बऱ्याच वेळा पाण्यात हात आपले जात राहतात, तर ते सिम्बॉल पुसले जातात. त्याच्यामुळे त्याची एनर्जी जी आहे ती आपल्याला 24 तास मिळते का? तर नाही. म्हणून मग आपल्याला ते सिम्बॉल काढण्यासाठी आपल्या थाईजवर किंवा मांडीवर तुम्ही काढू शकतात, म्हणजे ते कोणाला दिसतही नाही आणि त्याची एनर्जी प्रॉपर आपल्याला 24 तास ही मिळत असते. तुम्हाला हातावर काढायचं, काढू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये तसा. असं हे नाही का तुम्ही थाईजवर मांडीवरच काढलं पाहिजे असं फिक्स नाहीये. फक्त तो पुसला जायला नको, त्याची एनर्जी आपल्याला मिळायला पाहिजे, म्हणून मी सांगते आहे. ओके, हा सिम्बॉल काढताना तुम्हाला एक सिम्बॉल काढताना पेन उचलला तरी देखील चालणार आहे. फक्त सिम्बॉल काढताना तो डबल गिरवायचा नाहीये. पेन चालत नाही स्किनवर, म्हणून आपण डबल गिरवतो. तर तसं गिरवायचं नाहीये, चिंखडायचं नाहीये, मग त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. अगदी तुम्ही 6-6 महिने तो सिम्बॉल काढला तरी देखील तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार नाही. ओके, तर हे तुम्हाला फॉलो करायचं आहे. चला आपण सिम्बॉल बघूया. हे सर्व लक्षात आलंय सगळ्यांच्या? येस, हे सिम्बॉल सगळ्यांनी काढायचे आहे. मी तुम्हाला काढून दाखवते हे सिम्बॉल कसे काढायचे आहेत. हे बघा, इकडून स्टार्ट केलं का त्यानंतर असा कर्व घ्यायचा आहे. हा जो पहिला सिम्बॉल आहे तो आहे रिलीजचा सिम्बॉल. हा कुठे वापरायचा आहे तो समजून घ्या. हा सिम्बॉल आपल्याला ज्या वेळेला आपण हिलिंग करतो, तिथे गवत उपटल्यासारखी स्टेप करतो का स्टार्टिंगला, आठवतं आहे सगळ्यांना? निगेटिव्हिटी काढण्यासाठी आपण गवत उपटतो, तर त्यावेळेला आपल्याला हे 5 बोट जमा करायचे आहे आणि त्या बॉडी पार्टवर आपल्याला हा सिम्बॉल काढायचा आहे. आलं लक्षात? त्या बॉडी पार्टवर आपल्याला हा सिम्बॉल काढायचा आहे. चला काढा सगळ्यांनी. याचा कलर आहे तो आहे ब्ल्यू. हा सिम्बॉल तुम्हाला ब्ल्यू कलरने काढायचा आहे. हा सिम्बॉल आणि तुम्हाला परत ब्ल्यू एकदा कलरने स्लाइड दाखवतो काढायचा का? आहे. शशीधर पवार सर, काही बोलताय का तुम्ही? मॅडम परत एकदा काढून दाखव ना कसा काढायचा. बरं बरं. हो, परत एकदा काढून दाखव ना कसा काढायचा तो सिम्बॉल. हो हो हो, बघा मी काढून दाखवते आहे. हे बघा, इकडून सुरुवात करायची. हे कॉम्प्युटरचं काय राहतं, लॅपटॉपचं, असं भरकन तो पेन चालतो. हे बघा, आलं लक्षात? चला काढा सगळ्यांनी, सोपा आहे. पटापट करा, आपला भरपूर सिलेबस बाकी आहे. चला, झाला का हा सिम्बॉल? आपण पुढचा सिम्बॉल बघतो आहे, तो आहे हेल्थ सिम्बॉल. कसा काढायचा मी दाखवते तुम्हाला. काढा सगळ्यांनी. स्क्रीनशॉट घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः काढा. बघून घ्या, मी काढते आहे. मॅम जे तुम्ही कलर्स दाखवले त्या कलर पेननेच काढायचंय हा हा की? हा, म्हणून मी ते कलर पेन मध्ये घेतलेला आहे का ह्या सिम्बॉलचा ग्रीन ओके कलर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं का ग्रीन. आपण इथे कलर थेरपीचा यूज केलेला आहे, तर त्याच्यासाठी आपण ओके इथे तोच कलर वापरलेला आहे. ओके, तर याचा कलरच ओके आहे ग्रीन कलर. चला ओके. सिम्बॉल काढा, मी तुम्हाला सांगते आहे त्याची माहिती. हा सिम्बॉल
हेल्थ सिम्बॉल आहे. जो आजारी पेशंट आहे, पेशंटच्या तुम्ही जे आता पाणी चार्ज करायचं शिकलेले आहात, तर त्याच्यामध्ये तुम्ही पेशंटला जेव्हा मेडिसिन देता आहात तर त्या पाण्यावर ते सिम्बॉल टाकून देऊ शकता, हा सिम्बॉल. त्याच्यानंतर त्या पेशंटच्या जी दवाखान्याची फाईल आहे तिच्यावर सुद्धा तुम्ही हा सिम्बॉल टाकू शकतात. त्या पेशंटच्या बेडवर, पिलोवर त्याच्यावर देखील हा सिम्बॉल टाकू शकतात. पेशंटचा जो मेडिसिनचा बॉक्स आहे त्याच्यावर देखील सिम्बॉल टाकून ठेवू शकतात. ओके, आलंय लक्षात? याच्यासाठी ग्रीन कलर वापरायचा आहे. याच्यासाठी ग्रीन कलर वापरायचा आहे. आता आपण पुढचा सिम्बॉल बघतो आहे. हेल्थ सिम्बॉल आहे ना, बघा त्याचे असे झिबूचे कॉईनही मिळतात. हेल्थ सिम्बॉल, याच्यावर हेल्थचा सिम्बॉल काढलेला आहे. असे झिबूचे कॉईनही मिळतात. ओके, हे आपण आपल्या पेशंट जवळ ठेवू शकतो, त्या पेशंटच्या आजूबाजूला ठेवू शकतो. त्याचा खूप छान रिझल्ट पेशंटला मिळत असतो. खूप कॉस्टली नाहीये ते, अगदी 210 रुपयाचा एक आहे, जास्त कॉस्टली नाहीये. हा पुढचा सिम्बॉल आहे अनकंडिशनल लव्ह. याचा कलर आहे रेड कलर. बघा इथे खाली काढून दाखवलेला आहे कसा काढायचा आहे. एरोने काढायचा आहे. दोन व्यक्ती आहे, दोन व्यक्तींचे जे नातेसंबंध आहे ते प्रेमाचे, विश्वासाचे आणि आदराचे होण्यासाठी हा सिम्बॉल आपल्याला काढायचा आहे. चला काढा पटापट. चला झाला सगळ्यांचा. आपण आता पुढचा सिम्बॉल बघतो आहे, तो आहे अनलिमिटेड अबंडन्स. बघा हा जो सिम्बॉल आहे हा तुम्हाला पर्समध्ये, तुमच्या लॉकरमध्ये, तुमच्या बिझनेसच्या ड्रॉवरमध्ये, जिथे तुम्ही पैसे ठेवता बिझनेसच्या इथे, तिथे हा सिम्बॉल काढून ठेवायचा आहे. अनलिमिटेड अबंडन्स. इकडेच बेस नाही, इकडेच कर, त्याच्याजवळ नको जाऊ, तिथे इथे बेस. इथेच बस ना, इथे घे. सुदे तरी पण तू इकडे बस त्याच्याजवळ. हे बघा हा सिम्बॉल असा काढायचा आहे आपल्याला. नोटबुक पेनवर काढणं सोपं राहतं ह्या लॅपटॉप पेक्षा. चला काढला सगळ्यांचा. याचा कलर ब्राऊन किंवा रेड आहे. त्याच्या पुढचा सिम्बॉल आहे प्रॉस्पेरिटी सिम्बॉल. त्याचा कलर आहे ग्रीन कलर. त्याचा देखील कॉइन असतो बघा, त्याचा पण असा कॉइन आहे. या कॉइनवर तो सिम्बॉल काढलेला आहे. याच्या मागे एंजेलिक नंबर लिहिलेले असतात. ओके, हा कॉइन तुम्ही तुमच्या पर्समध्ये, तुमच्या बॅगेत, तुमच्या लॉकरमध्ये ठेवू शकतात. ओके, माझ्या इथे नेहमी लॅपटॉपवर ठेवलेला राहतो. प्रॉस्पेरिटी सिम्बॉल हा सिम्बॉल आहे, प्रॉस्पेरिटी सिम्बॉल. आलं सगळ्यांचं? आपण पुढचा सिम्बॉल बघतो आहे, तो आपल्या मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी कॉन्सन्ट्रेशनचा हा सिम्बॉल आहे. याचा कलर आहे तो आहे ऑरेंज. मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी कंपॉसवर, मुलांच्या बुक्सवर, बॅगवर, त्यांच्या स्टडी टेबलावर, त्यांच्या रूम मध्ये, स्टडी रूम मध्ये तुम्ही हा सिम्बॉल काढून ठेवू शकतात. बघा कसा काढायचा आहे, इथे दाखवलेला आहे.
त्याच्यासाठी तुम्हाला ऑरेंज कलरचा पेन वापरायचा आहे. इथे वयाचं मर्यादा नाहीये. मुलं म्हटली म्हणजे लहान किंवा मोठं सगळ्या मुलांसाठी ऑल एज ग्रुपला हा आपण वापरू शकतो. ओके. आता याच्या पुढचा सिम्बॉल आहे तो आहे मुलांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहण्यासाठी. याचा कलर आहे तो आहे रेड. हा पण मुलांच्या बॅगवर बुक्सवर अगदी छोटस कोपऱ्यात काढायचा आहे. खूप मोठे नाही काढायचे, एकदम छोटेसे काढायचे आहे. पण याच कलरच्या पेनाने काढायचा आहे. डबल गिरवायचा नाही, चिंखडायचा नाही. आलं सगळ्यांचं? आता याच्या पुढचा जो सिम्बॉल आहे तो आहे ब्युटी सिम्बॉल. हा सिम्बॉल ब्लॅक कलरने काढायचा आहे. हा प्रत्येक एज नुसार प्रत्येक जेंडर नुसार सर्व जण वापरू शकतात. ओके. ऑल सर्वांसाठी आहे हा सिम्बॉल. हा सिम्बॉल ज्यांचा पण ब्युटीशी रिलेटेड बिझनेस आहे, जसं पार्लर आहे, नंतर साड्यांचा बिझनेस आहे, कॉस्मेटिक आहे, ते सुद्धा आपल्या प्रोडक्ट्सवर तिथे हा सिम्बॉल काढून ठेवू शकतात. आले? ओके. त्यावेळेला तुम्हाला हा सिम्बॉल काढून ठेवू शकतात. सर्वांना सिम्बॉल लक्षात आले का? सिम्बॉल लक्षात आले सगळ्यांच्या कसे वापरायचे आहे? ओके. आता आपण पुढचं बघतो आहे मनी मंत्र. मनी मंत्र काय आहे? मनी मंत्र कसे वापरायचे आहेत? बघा, मला आता एक सांगा, तुम्हाला सर्वांना अशा मी घरात राहायला लावलेलं आहे का त्या घराचा कलर गेलेला आहे, त्याचं पापुद्रा निघतो आहे, कलर एकदम मळकट झालेले आहे, खूप पसारा आहे त्या घरामध्ये. त्या घरात जर मी तुम्हाला थांबायला सांगितलं तर तुम्हाला आवडेल का तिथे राहायला? अशा घरांमध्ये तुम्ही थांबणार आहे का? तिथून पटकन पळ काढाल? काय कराल? पळ काढाल ना, थांबणार नाही तुम्ही. मग त्याचप्रमाणे आपल्या घरातलं आपल्या लक्ष्मीचं घर कोणतं आहे? आपली पर्स. आपल्या पर्समध्ये लक्ष्मी राहते ना? का आपण असं टेबलावर इकडे तिकडे कुठेही अशी पसरवून ठेवतो? तिचं घर कोणतं आहे? आपली पर्स. आणि आपली पर्स बघा बरं, मळकी झालीये का? तिचं लेदर फाटलंय का? तिच्या चेन खरखर आवाज करता आहेत का? कशा कंडिशन मध्ये आहे आपली पर्स? त्याच्यात खूप काही बिलं वगैरे, तुम्ही मेडिकलचे बिलं, बिनकामाचे कागद असे त्याच्यात ठेवलेले आहेत का? हे बघा बरं, तिला आवडेल का अशा ठिकाणी? आणि जी लक्ष्मी आहे तिला तर स्वच्छता आवडते. जिथं स्वच्छता राहते तिथे लक्ष्मी राहते. मग आपल्या पर्समध्ये आहे का तसं? बघा बरं, आज सगळ्यांनी चेक करा. आणि नसेल तर जे जे महत्वाचे पर्समधले पेपर्स असतील ते तुम्ही व्यवस्थित कुठे फाईलमध्ये वगैरे लावून ठेवा. पण जे बिनकामाचे आहे ते काढून फेकून द्या ना. पर्स आहे तिला वॉश करा, स्वच्छ करा. चेन खराब झाल्या असतील तर त्या रिपेअर करून घ्या, किंवा होतच नसतील आणि पर्स खूपच जुनी झाली असेल तर तिला टाकून द्या. एखादी छानशी नवीन पर्स घ्या. पर्स घेण्यासाठी तुम्हाला शक्यतो गोल्डन कलर किंवा येलो कलर वापरायचा आहे. ब्लॅक कलर अवॉइड करायचा आहे. ओके. जेंट्स लोकांनी तर बिलकुलच ब्लॅक कलर वापरायचा नाहीये. त्यांनी जास्त करून ब्राऊन कलरवर जायचं आहे. जेंट्स लोकांनी ब्राऊन कलरवर जायचं आहे. लाईट डार्क घेऊ शकतात. ब्राऊनचे 2 शेड असतात, लाईट शेड, ब्राऊन, डार्क शेड, त्याच्यातला काही प्रश्न नाहीये. पण अवॉइड करा ब्लॅक कलर. बिलकुल नाही वापरायचं, आपण त्याच्यावर जायचंच नाहीये. ओके. लेडीजने येलो कलर किंवा गोल्डन कलरची पर्स घ्यायची आहे. आता गोल्डन कलरची पर्स मॅडम ती बाहेर फिरायला घेऊन जाताना कशी दिसेल? मग बाहेरची जी मोठी पर्स आहे ती तुमच्या आवडीच्या कलरची घ्या. आणि आपण पैसे ठेवण्यासाठी अजून एक छोटी पर्स मध्ये ठेवतो. मोठ्या पर्सच्या मध्ये अजून एक आपली छोटी पर्स राहते. ती छोटी असते, तिच्यात फक्त आपण पैसे ठेवतो. ती तुम्ही येलो कलर किंवा गोल्डन कलरची घेऊ शकता. ओके. आलं सगळ्यांच्या लक्षात? येस. अजून पर्स झालं आपलं पर्स बद्दल.
सर्वांच्या लक्षात आलेलं आहे का आपली पर्स कशी ठेवायची आहे? खूप महागाची पर्स घ्यायची नाही. म्हणजे काय होतं, याचे चेन खराब झाल्या, लेदर फाटलं, आपण पटकन टाकून देऊ शकतो. खूप महागाची घेतली ना, मग आपण काय म्हणतो, नको बाबा आत्ताच घेतली इतक्या महागाची, थोडी अजून वापरूया. पण त्या अजून वापरूया मध्ये लक्ष्मी तिथून निघून जाते, तिला तिथे राहायला आवडत नाही. ओके. त्याच्यानंतर आपण बघा मंदिरामध्ये जातो. मंदिरात गेल्यावर आपण तिथे देवासाठी काही फुलहार घेतो, ओटीचं सामान घेतो, नारळ वगैरे काय आपल्याला पूजेचं घ्यायचं असतं ते सामान घेतो. आणि तिथे जो फुलं विकणारा, ते सामान विकणारा राहतो, तो आपल्याला काय म्हणतो, ताई इथेच चपला काढा, ताई इथेच चपला बुटं काढा, आल्यावर पैसे द्या. म्हणतो का नाही? येस. मग आपण त्याप्रमाणे तिथे काढून ठेवतो. त्याला म्हणतो येस, आल्यावर पैसे देतो. आणि आपण दर्शनासाठी 2-2, 3-3 तास लाईन लावतो. दर्शन घेतो, देवाला सर्व आणलेल्या वस्तू अर्पण करतो. आणि त्याच्यानंतर आपण तिथून जेव्हा निघतो, मग ते जे आपण देवाला अर्पण केलेलं आहे ते खरंच आपल्या नावाचं होतं का? कारण ती पूजेचं सामान आपण आपल्या पैशांनी घेतलेलं आहे का? सांगा बरं. तिथे आपण पैसे दिलेले नाहीये, तर त्या वस्तू आपल्या झालेल्या आहेत का? आपण अर्पण केलेल्या आहेत तर नाही. हे आपल्याकडनं कळत न कळत होत असतं. आपण आल्यावर त्या फुलवाला सामानवाल्याला पैसे देतो. तो पैसे काही कमी करत नाही, जेवढे आहे तेवढेच घेतो. पण ते जे सामान आहे ते सगळं त्या फुलवाल्या दुकानवाल्याच्या नावाचं देवाला चढत असतं. आपण आपल्याकडनं ती सेवा होते का देवाची? तर नाही होत. म्हणून यापुढे, आणि ह्या गोष्टी आपल्या कळत न कळत झालेल्या आहे, त्याच्यामुळे यापुढे कधीही आपण देवाला जाताना जेही सामान घेणार आहोत त्याचे लगेच पैसे देऊन टाकायचे आहे. ओके. म्हणजे जेही आपण देवाला अर्पण करणार आहोत, अगदी फुलं किंवा नारळही असेल तर त्याचे लगेच देऊन टाकायचे, म्हणजे ती पूर्ण आपली भक्ती राहणार आहे. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? येस. आता आपल्याला बघायचं आहे पुढचं, का ज्या वेळेला आपण पैशांची देवाणघेवाण करतो, कधी आपण ऑनलाईन करतो किंवा कॅशमध्ये देतो, तर जेव्हाही आपण पैशांची देवाणघेवाण करणार असोल, तर त्यावेळेला आपल्याला काही पॉझिटिव्ह अफर्मेशन मनातल्या मनात तेवढ्या सेकंदांमध्ये आपल्याला पटकन बोलायचं आहे. ते मी तुम्हाला सांगते आहे, का हे पैसे मी ह्या व्यक्तीला देत आहे. हे पैसे मी ह्या व्यक्तीला देत आहे. ह्याच्या जीवनातून सर्व आनंद निर्माण करून माझ्या जीवनात मल्टिपल होऊन माझ्याकडे परत या. हे पैसे मी ह्या व्यक्तीला देत आहे. ह्याच्या जीवनातून सर्व आनंद निर्माण होऊन माझ्याकडे मल्टिपल होऊन माझ्या जीवनात परत या. आय एम वेटिंग फॉर यू. थँक यू. आय लव्ह यू. हे असं आपल्याला पटकन ज्या वेळेला आपण पैसे देतो आहे, तेवढ्या काही सेकंदांमध्ये मनातल्या मनात बोलायचं आहे. एकदा सवय झाली का काहीच वेळ लागत नाही बोलायला. ओके. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? येस. आता मी तुम्हाला स्विच वर्ड देणार आहे. मनी मंत्रामध्ये मी तुम्हाला स्विच वर्ड देणार आहे. तर आता हे स्विच वर्ड काय असतात बरं, माहितीये का तुम्हाला? तर स्विच वर्ड म्हणजे ना, तुम्हाला मी समजावून सांगते, का आपण लहान होतो तेव्हा अलीबाबा 40 चोर गोष्ट ऐकलीये का आपण सगळ्यांनी? ओके. तर त्याच्यामध्ये एक दगड होतं, ते असं ते, आणि त्याचा दरवाजा होता तो बंद केलेला दरवाजा दगडाचा. आठवतंय सगळ्यांना? तो दरवाजा बंद होता दगडाचा, आणि त्याला उघडण्यासाठी खुलजा सिम सिम हे असं एक स्विचवर्ड तिथे वापरला जात होता. का जोपर्यंत तुम्ही खुलजा सिम सिम बोलला नाही तोपर्यंत तो दगडाचा दरवाजा उघडायचाच नाही. आठवतंय ना? येस. तर मग तो जो शब्द होता त्याला स्विचवर्ड म्हणतात. आलं लक्षात? मग तसंच आपल्या नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी आपल्याकडे स्विचवर्ड असतात. आता आपण त्याच्यातला एक बघणार आहोत. आपला कॅश फ्लो चांगला होण्यासाठी हा स्विचवर्ड मी तुम्हाला देते आहे. तो तुम्ही सर्वांनी लिहून घ्या. त्याच्यातले सर्व अक्षर आपल्याला कॅपिटल लिहायचे आहे. COUNT, काउंट. स्विचवर्ड आहे काउंट. COUNT, काउंट. आता याचं आपल्याला उच्चारण कसं करायचं आहे? आपल्याला दिवसभरात कितीही वेळा याचा जप तुम्ही करू शकतात. त्याला लिमिट नाही. तुम्हाला जेवढी तुमची आर्थिक समृद्धी तुमच्या लाईफमध्ये हवी आहे तेवढ्या वेळा तुम्ही उच्चारण करू शकता. तर त्याचे कसं बोलायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. आपलं नाव त्याच्यामध्ये येणं महत्वाचं आहे. COUNT, काउंट. मी शलाका आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेली आहे.
COUNT, काउंट. मी शलाका आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेली आहे. आपलं नाव येणं महत्वाचं आहे. झालेली आहे, होऊ दे असं नाही बोलायचं आहे. झालेली आहे. आलं लक्षात? येस. तर या पद्धतीने आपल्याला हे स्विच वर्ड वापरायचं आहे. त्याचं चॅन्टिंग तुम्ही करू शकतात. तेव्हा तुम्हाला सेकंड डेला आपण बघितलं होतं अफर्मेशन रायटिंग. तर मी तुम्हाला येलो कलरची नोटबुक सांगितली होती करायला आणि रेड कलरचा पेन. तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही हे लिहू शकता. हे जे काउंटचं मी तुम्हाला सांगितलं ते 21 दिवस लिहायचं आणि एका दिवसाला 11 वेळा लिहायचं आहे. 21 दिवस लिहायचं आणि एका दिवसाला तुम्ही 11 वेळा लिहायचं आहे. बघा तुमच्या लाईफमध्ये नाही चेंज झाला ना तर मग मला बोला. फक्त श्रद्धा ठेवून लिहा. मनोभावे लिहा, रोज लिहा, एकही दिवस गॅप नका पडू देऊ. भलेही टाइम तुमचा पुढे मागे झाला तर चालणार आहे, पण त्या दिवसाला ते लिहूनच झालं पाहिजे. तुम्ही 4 दिवस लिहा आणि मग 5व्या दिवशी सुट्टी पडली, मग गर्दीत झाली, नाही जमलं, मग परत 8 दिवसांनी लिहिणार, तर त्याचा रिझल्ट नाही मिळणार. तुम्ही डेली 21 दिवस लिहा आणि तुमच्या लाईफमध्ये नक्की चेंज होणार आहे. तुम्हाला चेंज तुम्ही नक्की सांगा फोन करून. ओके? इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. काल मी तुम्हाला ग्रुपवर 7 चक्राचं मेडिटेशन पाठवलेलं आहे. ते तुम्हाला सुरुवात करायची आहे रोज करायला. ओके? आज आपला इथे रेकी लेवल 1चा सिलेबस कंप्लीट झालेला आहे. हा जो कोर्स आहे हा मी तुमचा कंप्लीट कोर्स घेतलेला आहे. जेवढा रेकी लेवल 1चा सिलेबस आहे तो तुमचा कंप्लीट कोर्स आपण इथे केलेला आहे. ओके? आता याच्यानंतर पुढे जे येतं ते आहे रेकी लेवल 2, रेकी लेवल 2, रेकी लेवल 3 आणि रेकी लेवल 4. आलं लक्षात? तर ह्या ज्या लेवल्स आहेत